राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भामध्ये नेत्यांचा सूर आहे। दादांचा झेडपी निवडणुकीनंतर विलीनीकरणाचा विचार होता असं सुनील टिंगरे यांनी म्हटलंय। जिल्हा परिषदेनंतर दादा महत्त्वाचा निर्णय घेणार होते असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्यासंदर्भात आता दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सूर दिसून येतोय। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशी अजित पवारांची इच्छा होती आणि झेडपी निवडणुकीनंतर यावर निर्णय होणार होता। त्यामुळे दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जोर दिसून येतोय। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं। कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधी सुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात, सांगू शकतात का बाबा आता तुम्हाला, कारण आम्ही सगळेजण आता पोरके झालोय। झेडपी इलेक्शन नंतरच विलीनीकरण करण्याचा दादांचा होता विचार। त्यांचा विचार होता की 9 तारखेच्या आसपास दादा त्याबद्दल येणारी फेब्रुवारीची 9 तारीख होती त्यांच्या डोक्यात। पक्षाच्या संदर्भामध्ये एकत्रित करण्याच्या संदर्भात काय काय चर्चा करायच्या त्याच्या 5-7 बैठका झाल्या। 8-10 दिवसापूर्वीच आम्ही जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर बसलो होतो, तेव्हा दादा आणि आम्ही सगळेजण बसलो होतो। आज खरं सांगायला काय माणूस तो हयात नाहीये, परंतु आम्ही काही गुप्तता पाळली होती। त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत। मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे। सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे। तर राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं।